क्रेडाई MCHI 17 एप्रिलपासून प्रॉपर्टी प्रदर्शन. गेल्या 22 वर्षापासून ठाणे शहरातील घर व व्यावसायिक मालमत्तांच्या खरेदीसाठी नागरिकांना आकर्षक पर्याय सवलती उपलब्ध करणाऱ्या क्रेडाई MCHI ठाणे यांच्या वतीने MCHI है तो भरोसा है अशी टॅगलाईन घेऊन यंदा 10 एप्रिल ते 19 एप्रिलपर्यंत भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. ठाणे पश्चिम येथील बाळकुम येथील दोस्ती वेस्ट काउंटी मध्ये सकाळी 11 ते सायंकाळी 7 पर्यंत प्रदर्शनामध्ये ग्राहकांना शेकडो गृह व वाणिज्य प्रकल्पातून पसंतीच्या मालमत्तेची निवड करता येईल. या प्रदर्शनात कर्ज पुरवठा करण्यासाठी प्रसिद्ध बँक आणि खाजगी वित्तीय संस्थांची दालने असतील. क्रेडाई MCHI ठाणे संस्थेचे अध्यक्ष सचिन मीराणी यांनी आज पत्रकार परिषद ही माहिती दिली. यावेळी क्रेडाई MCHI ठाणेचे गत अध्यक्ष जितेंद्र मेहता, क्रेडाई MCHI ठाणेचे निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैयाज विराणी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय व्होरा, क्रेडाई MCHI ठाणेच्या या युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता आदींसह पदाधिकारी व प्रमुख सदस्य उपस्थित होते. क्रेडाई MCHI ठाणे संस्थेने ठाणे शहराचा विकास व नागरिकांची गरज लक्षात घेऊन 22 वर्षात प्रदर्शनातून अनेक मालमत्ता प्रकल्प सादर केले आहे. त्यातून हजारो कुटुंबाचे स्वप्नातील घर साकारले. हजारो व्यावसायिकांना वाणिज्य मालमत्ता खरेदी करता आला. त्यामुळे MCHI है तो भरोसा है असा विश्वास ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे. ठाणेकरांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो याबद्दल अध्यक्ष सचिन मीराणी यांनी आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, ठाणे शहरातील रिअल इस्टेट व्यवसायांचा वेगाने विस्तार होत असून नवे व आधुनिक जीवनशैली असलेले गृह प्रकल्प साकारले जात आहे. विशेषतः अनेक व्यापारी मालमत्ता 17 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच ठिकाणी नवीन युगातील घरे व वाणिज्य मालमत्तांची माहिती नागरिकांना मिळेल. रिअल इस्टेटमधील नवे पर्याय व सरकारी धोरण आणि गृह सजावट व अंतर्गत रचनेबाबतही प्रदर्शनात माहिती मिळेल. शहराचा विकास होत असल्यामुळे मालमत्तेत गुंतवणुकीची गुंतवणूकदारांना उत्तम संधी आहे. आतापर्यंत गुंतवणूकदारांना चांगला परतावाही मिळाला आहे. त्यामुळे ग्राहकांबरोबरच गुंतवणूकदारांनाही प्रॉपर्टी प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सकडून ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबरोबरच नागरिकांना एकाच ठिकाणी गृह कर्जासाठी विविध बँकांचे प्रतिनिधी आणि खाजगी वित्तीय संस्थांबरोबर संपर्क साधता येईल. या प्रदर्शनात कौटुंबिक आणि विविध विषयांवर माहिती देणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. तसेच महारेरा कायद्यातील तरतुदींबाबत कार्यक्रमातून माहिती दिली जाईल असे अध्यक्ष सचिन मीराणी यांनी सांगितले. आधुनिक जीवनशैलीला पसंती देणाऱ्या नागरिकांना ठाण्यातील अनेक प्रतिष्ठित गृहसंकुलातील घरांचा पर्यायही उपलब्ध असेल. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे समाधान होईल असा विश्वास अध्यक्ष सचिन मीराणी यांनी व्यक्त केला. होम बायर्स, ऑफिस बायर्स आणि सेकंड होम बायर्सला एक संधी आहे. त्यांना एकच छताखाली ते संपूर्ण ऑप्शन भेटणार आहे. काय काय प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत ठाण्यामध्ये. मी सर्वांना विनंती करतो की तुम्ही या, तुम्ही बघा आणि जे तुमचे आवडते प्रोजेक्ट असेल, जे तुम्हाला चांगलं वाटेल ते तुम्ही त्याचं बुकिंग करा. सर, आपण जर बघितलं इराण असेल, इस्रायल असेल आणि अमेरिका जो युद्ध सुरू आहेत, ते युद्धामुळे जे मजूर आहेत ते आता कामावरून काम सोडून आपल्या घरी परतत आहेत. ह्या कामगारांना आपण कसं सांभाळतात ते, कारण की युद्ध सुरू आहे एकीकडे आणि एकीकडे युद्धसाठी हे काही कामगार घरी नाही जात. मेमध्ये नॉर्मली काय असते, त्यांचा फार्मिंगचा सीझन असतो. त्यामध्ये खूप जे आहे घरी जातात. ते घरी जाऊन ते फार्मिंगचे काम आहे त्याचं उत्पादन करतात. बाकी असं काय लेबरचा आतापर्यंत काय युद्ध कारण काय कमी आहे असं नाही. 30 बिल्डर्स आहेत, त्यांनी सभागी घेतलंय आणि करीबन मोठी करीबन 100 प्रोजेक्ट्स आहेत जे डिस्प्लेमध्ये आहे. कारण काय एक एक डेव्हलपरचे 2 ते 3 प्रोजेक्ट असतात. सर्वांनी भाग घेतलाय. तुम्ही या, त्यावेळी बघा तर तुम्हाला समजेल वाटेल. मी याला ते आपल्या गव्हर्नमेंटला खूप खूप धन्यवाद द्यायला सांगेल. स्पष्ट करून आपले जे डेप्युटी CM एकनाथ शिंदे यांनी जे ट्रॅफिकचा प्रॉब्लेमसाठी जे फर्स्ट काय सोल्युशन आहे ते सर्व इम्प्लिमेंट करून टाकलं आहे. कोस्टल रोड असेल, की फ्रीवे एक्सटेन्शन ठाण्यापर्यंत असेल, भिवंडीचा रोड असेल, मेट्रो असेल,
ट्विन टनल बोरिवली टू ठाणे असेल, ते सर्व इन्फ्रास्ट्रक्चर काम चालू आहे. पण काही पण रातोरात होणार नाही, त्याला 2 ते 3 वर्ष लागणार आहे. ते 2 ते 3 वर्षानंतर आम्हाला मी असं सांगू शकतो की जे तुम्ही ठाणा बघतात तुम्ही एक डिफरंट आणि एक नवीन ठाणा बघता.